सापेक्ष धर्म आणि सतधर्म म्हणजे रिलेटिव्ह धर्म आणि रियल धर्म. आता हे जाणून घेऊ. ज्ञानी पुरुष हे केंद्रस्थानी असतात आणि असं असल्यामुळे ते वस्तूंचे यथार्थ ज्ञान देऊ शकतात. ज्ञानी पुरुष केंद्रस्थानी असल्या कारणाने ते वस्तूचे यथार्थ ज्ञान देऊ शकतात. अस्तित्वात असलेले सर्व धर्म खरेच आहेत, पण ते रिलेटिव्ह आहेत, प्रचलित आहेत. वस्तुस्थिती जाणून घ्यावयाची असेल तर त्याला केंद्रात यावं लागेल, कारण केंद्रातच सत्यधर्म आणि आत्मधर्म असतो. जो केंद्रामध्ये बसलेला असतो तो सर्वांचे दृष्टिकोन बघू शकतो, म्हणून त्याचा कोणत्याही धर्माशी मतभेद होत नाही. म्हणून आम्ही म्हणतो, दादाश्री म्हणतात, आम्ही जैनांचे महावीर आहोत, वैष्णवांचे श्रीकृष्ण आहोत, स्वामीनारायणांचे सहजानंद आहोत, ख्रिश्चनांचे ख्रिस्त आहोत, पारशांचे झरथुष्ट्र आहोत, मुसलमानांचे खुदा आहोत. ज्याला जे पाहिजे असेल त्यानं ते घेऊन जावं. आम्ही संगमेश्वर भगवान आहोत. तू तुझं ध्येय साध्य करून घे. 1 तासात मी तुम्हास भगवान पद देतो असा मी आहे, दादाश्री म्हणतात. परंतु तुझी तयारी पाहिजे. मी तुला 1 तासात केवळ ज्ञान देऊ शकतो, पण ते तुला पचू शकणार नाही, कारण हे कलियुग आहे. कलियुगामुळे मला सुद्धा 4 डिग्री पचवणं जमलं नाही, पण तुम्हाला मी संपूर्ण केवळ ज्ञान देऊ शकतो. आता हे जग कसं आहे, जसं आपण रताळं चुलीमध्ये भाजतो ना सगळ्या बाजूंनी, तसं हे जग 4ही बाजूंनी भाजलं जाते, भाजून निघालेलं आहे. आम्ही ज्ञानामध्ये बघतो, दादाश्री म्हणतात, तर असं दिसतंय की अग्नीमध्ये, पेट्रोलच्या अग्नीमध्ये सर्वजण जळून राहिले आहेत. आणि म्हणून लोकांचं कल्याण कसं होईल, त्यांना सुख शांती कसं लाभेल हे आम्हाला बघावयाचे आहे. आणि त्यासाठीच दादाश्री म्हणतात की आमचा अवतार झालेला आहे. या अर्ध्या जगाचं कल्याण, दादाश्री म्हणतात, प्रत्यक्ष आमच्या हातून होईल आणि बाकी अर्ध्या जगाचं कल्याण आमच्या अनुयायांच्या हातून होईल. आम्ही याचा करता नाही, आम्ही सुद्धा निमित्त मात्र आहे. आता हे जर्मन लोक आहे, हे ॲब्सोल्युटिझम, पूर्णतावादाचं शोध करीत आहे. आणि इथून भारतातून ते शास्त्राचे शास्त्र घेऊन जातात आणि शोध करतात. अरे ते असं नाही मिळणार. आज आम्ही स्वतः प्रत्यक्ष पूर्णतावादात आहो. दादाश्री म्हणतात, आम्ही ॲब्सोल्युटिझममध्ये आहो. हे सर्व जग आहे ना, हे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीमध्ये आहे. आणि आमचे महात्मे ज्यांनी ज्ञान घेतलेलं आहे ते थिअरी ऑफ ॲब्सोल्युटिझममध्ये आहेत. अरे हा जो मार्ग मिळालेला आहे केवळ ज्ञानाचा, हे तर रोकड आहे, रोकड. जगात असा रोकवाड करणारी ही बँक आहे आमची. 1 तासात संपूर्ण रोकड तुझ्या हाती, उधारीचा विषयच नाही. आणि तू अनंत अवतारापासून हप्ते भरत आला आहे ना, त्याचा तुला उलगडा होत नाही. अरे रोकड आहे आणि 1 तासातच तुला तुझ्या हातात रोकड देऊन टाकतो, सतची जाणीव करून देतो. बाकी सर्व ठिकाणी उधारी आहे, बाकी सर्व ठिकाणी हप्ते आहे, हप्ते भरत राहा. अरे तू अनंत अवतारापासून हप्तेच तर भरत आहे, अद्याप त्याचा उलगडा तुला झाला नाही. आता रोकड मिळालेली आहे, संधी साधून घे.